Good morning, everybody. Welcome to all of you in online classes conducted by क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक. I am Darade GM from माध्यमिक विद्या मंदिर ब्राह्मणवाडी तालुका सिन्नर. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण वर्तुळातील एकरूप जीवांशी संलग्न वर्तुळ कंस एकरूप असतात याविषयीची माहिती घेतली. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 3.3 मधील काही उदाहरणे मी तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. उर्वरित उदाहरणे आपणास होमवर्कसाठी कंप्लीट करायला सांगितली होती. मला वाटतं आपण सर्वांनी प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट केला असेल. कोणाला काही अडचण आल्यास मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस याविषयी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आंतरलिखित कोनाचे प्रमेय त्याचा देखील अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण आंतरलिखित कोन म्हणजे काय ते बघूया. आंतरलिखित कोन म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल. At first, we can see the definition of inscribed angle. When the vertex of an angle lies on the circle and the arms intersect the circle in two distinct points, then the angle is called inscribed angle in the arc or in the circle. In the figure, we have given a circle with center C and the angle PDQ. The angle arms of angle PDQ intersect the circle in two distinct points, that is points A and point B, and therefore the angle A and B lies on the arms of angle PDQ as well as on the circle, and therefore we can the angle PDQ is also called as angle ADB. Due to this angle ADB, the circles divides in two distinct parts or two distinct arcs, the minor arc AB and major arc ADB. In figure, arc ADB is a major arc. So the arc ADB inscribes the angle ADB because the vertex of angle ADB lies on the circle and the angle ADB intersects the circle in point A and B. Therefore, we can write the angle ADB is an inscribed angle in the major arc ADB. विद्यार्थी मित्रांनो, आंतरलिखित कोन म्हणजे काय? तर जेव्हा कोनाचा आरंभबिंदू हा वर्तुळावर असतो आणि त्या कोनाच्या भुजा त्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदतात, तेव्हा तो कोन आंतरलिखित कोन आहेत, म्हणजे त्या कंसाने आंतरलिखित केलेला कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये कोन ADB हा कंस ADBने आंतरलिखित केलेला आहे. त्यानंतर आपण आंतरखंडित कंस याविषयी माहिती बघूया. आंतरखंडित कंस म्हणजेच इंटरसेप्टेड आर्क. आता इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय? त्यासाठी दिलेल्या आकृत्यांचं निरीक्षण करा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर्स. वी हॅव गिवन इन ईच फिगर वी हॅव गिवन द अँगल ABC. द अँगल ABC intersect the circle in each figure in different points. Observe in figure. In each figure, the arc of a circle that lies in the interior of the
angle ABC is an arc intercepted by the angle ABC. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये जो वर्तुळ कंस आहेत हा वर्तुळ कंसच्या कोणाच्या अंतर्भागात आहेत. पहिली आकृती बघितली, पहिल्या आकृतीत कंस AC हा मायनर कंस आहेत, मायनर आर्क म्हणतो आपण त्याला. मायनर आर्क AC इज लाईज इन द इंटेरियर of the angle ABC. In second figure, the major arc BC is lies in the interior of angle ABC. In third figure, the minor arc AC lies in the interior of angle ABC. In these three figures, only one arc is in the interior of the angle ABC. But observe the figure 4, 5 and 6. आकृती 4, 5 आणि 6 या आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या प्रत्येक आकृतीमध्ये दोन कंसच्या कोणाच्या अंतर्भागात आहेत. 4 नंबरच्या आकृतीत इन द फिगर 4 the two arcs are in the interior of the angle ABC, as well as in figure 5 and 6 the two arcs are in the interior of the angle ABC. The points of intersection of the circle and the angle are end points of that intercepted arc. म्हणजे the points of intersection of the circle and the angle म्हणजे वर्तुळ आणि कोणाच्या भुजा यांचे छेदनबिंदू हे त्या कंसाचे अंत्यबिंदू असतात. Each side of the angle has to contain an end point of the arc. म्हणजे त्या each side of the angle has to contain an end point of the circle. कोणाची प्रत्येक भुजा असते, त्या प्रत्येक भुजा त्या कंसाचा अंत्यबिंदू समाविष्ट करत असते. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस म्हणजे काय ही संकल्पना लक्षात आली असेल. लक्षात ठेवा, आंतरखंडित कंस हा त्या कोणाच्या अंतर्भागात असतो, तर आंतरलिखित कोन हा त्या कंसाच्या अंतर्भागात असतो. त्यानंतर आपण आंतरलिखित कोनाचे प्रमेय म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल थेरम याविषयी माहिती घेऊया. ॲट फर्स्ट वी कॅन सी द स्टेटमेंट ऑफ दिस थेरम. द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजेच आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक आंतरलिखित कोन हा त्याच्या अंतर्भागातील कंस आंतरखंडित करत असतो आणि म्हणून या प्रत्येक आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हे आपल्याला बघायचे. यावरून आपण आकृती काढूया. Observe the figure. In figure, a circle of center O is given. The angle BAC is an angle which is inscribed by the arc A, B and C. The angle BEC or BDC is the intercepted arc by angle ABC. From this you can write the given. In a circle with center O, angle BAC is inscribed angle in arc BAC and arc BDC, or the angle arc BEC is intercepted by the angle. From this यावरून आपल्याला काय सिद्ध करायचे?
To prove angle BAC is equal to 1/2 of the major arc BDC. म्हणजे कोन BACचे माप हे त्याने आंतरखंडित केलेला कंस BDCच्या निम्मे आहेत हे आपल्याला सिद्ध करायचे आहेत. फॉर दिस वी कॅन कन्स्ट्रक्ट इन द फिगर ड्रॉ रे OA. आकृतीमध्ये रेख OC काढा, OA काढा, रेख OA. इट इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट E. म्हणजे रेख OA हा त्या वर्तुळाला E बिंदूत छेदतो. त्यानंतर ड्रॉ रेडियस OC, त्रिज्या OC काढली. नाव वी कॅन सी द प्रूफ ऑफ दिस थेरम. आकृतीमध्ये आपल्याला एक त्रिकोण मिळाला आहे, त्रिकोण AOC. सी द triangle AOC. In triangle AOC, side OA congruent side OC. In the figure or in triangle AOC, the OA and OC are the radii of the circle, and we know that the radii of the same circle are congruent. Therefore, side OA congruent side OC. म्हणजे त्रिकोण OAC मध्ये OA आणि OC या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजेच हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहेत. आपल्याला माहिती समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. देअरफॉर द अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA. दिस इज द थेरम ऑफ आयसोसिकल ट्रायंगल. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय म्हणतो. या समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोन OAC आणि कोन OCA हे एकरूप कोन आहेत. एकरूप कोनांची मापे समान असतात. नाव लेट द अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA इज इक्वल टू x डिग्री. म्हणजे कोन OAC आणि कोन OCA हे एकरूप कोन आहेत. मग त्या दोघांची मापे समान आहेत. मग ते समान माप आपण x मानूया आणि त्याला इक्वेशन 1 म्हणूया. नाव अँगल EOC इज इक्वल टू अँगल OAC प्लस अँगल OCA. सी द फिगर. अँगल EOC. Angle EOC is equal to angle OAC plus angle OCA. This is the exterior angle theorem of a triangle. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म जो असतो, या बाह्य कोनाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्याशी अंतर्लिखित त्याच्या अंतर्गत कोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. यावरून कोन AOCचे माप हे कोन OAC आणि कोन OCA यांच्या मापांच्या बेरजे इतके आहेत. परंतु आपण बघितलं कोन OAC आणि कोन OCAचं माप आपण x मानलेत. यावरून वी कॅन राईट द अँगल EOC इज इक्वल टू x प्लस x इज इक्वल टू 2x डिग्री. म्हणजे कोन AOCचे माप आपल्याला 2x अंश मिळाले. बट द अँगल EOC इज ए सेंट्रल अँगल. परंतु आकृतीत जर बघितलं तर कोन EOC हा आपला केंद्रीय कोन आहेत आणि केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्याशी संलग्न आंतरलिखित कोनाच्या मापा इतके असते. मग कोन EOC अँगल EOC हा केंद्रीय कोन आहेत, त्याच्याशी संलग्न आंतरलिखित कंस किंवा त्याच्याशी संलग्न कंस हा EC आहेत. आणि म्हणून द मेजर आर्क EC इज इक्वल टू 2x डिग्री बाय द डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क. दिस इक्वेशन वी कॅन राईट इट ॲज ए इक्वेशन 2. Observe equation 1 and 2.
from equation 1 and 2 we can write the angle OAC is equal to angle EAC is equal to 1/2 of major arc EC. angle OAC म्हणजेच angle EOC. मग angle EOC आणि OAC यांचं माप हे किती आहे? 1/2 ऑफ मेजर आर्क EC. या आर्क ECच्या कंस ECच्या निम्मे असते. दिस इज द इक्वेशन नंबर 3. Similarly, drawing segment OB, we can prove that angle EAB is equal to 1/2 of major arc EB or BE. This is the equation 2. त्याचप्रमाणे आकृतीत आपण OB ही त्रिज्या जर काढली तर OB ही त्रिज्या काढून आपण कोन EAB चे माप आपल्याला हे 1/2 ऑफ मेजर आर्क EB और BE इतके मिळते. त्याला आपण इक्वेशन 4 म्हणूया. नाव अँगल EAC प्लस अँगल EAB, अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर अँगल EC प्लस 1/2 ऑफ द मेजर आर्क BE. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 3 and 4. म्हणजे इक्वेशन 3 आणि 4 वरून आपल्याला अँगल EAC अँगल आणि अँगल EAB यांच्या किमती टाकता येतील. अँगल EAC अधिक अँगल EAB बरोबर मग EACची किंमत इक्वेशन 3मध्ये बघा 1/2 ऑफ मेजर आर्क EC म्हणजे कंस ECच्या 1/2 पट आहेत म्हणून तिची किंमत टाकली. त्याचबरोबर इक्वेशन 4 वरून आपण अँगल EABची किंमत टाका. त्यावरून आपल्याला लिहिता येईल मेजर अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल टू 1/2 ऑफ द मेजर आर्क EC प्लस 1/2 ऑफ द मेजर आर्क BE. आता या दोघांमध्ये 1/2 कॉमन आहेत. मग 1/2 कॉमन घ्या आणि उरलेली पदं कंसातल्या वी कॅन राईट द अँगल BAC. आता अँगल EAC प्लस अँगल EAB म्हणजेच काय येईल तर अँगल BAC. and therefore you can write the angle BAC is equal to 1/2 into the bracket major arc EC plus major arc BE. In figure, the major arc BE and major arc EC consist of the arc BC or BDC or BEC, and therefore we can write the angle BAC is equal to 1/2 of the major arc BEC is equal to 1/2 of the major arc BDC, and this is the equation 5. Now विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण 3 कंडिशन्स विचारात घेतलेल्या आहेत. वर्तुळाचा केंद्रबिंदू, या वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या स्थानावरून आपल्याला 3 वेगवेगळ्या कंडिशन मिळतात. पहिली कंडिशन, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्या कोणाच्या एका भुजेवर असतो. दुसऱ्या कंडिशनमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्या कोणाच्या अंतर्भागात असतो, आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये हा वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्या कोणाच्या बाह्य भागात असतो. त्यापैकी आपण इक्वेशन 3 वरून, इक्वेशन 3 बघा, इक्वेशन 3 मध्ये आपण कोन EAC इज इक्वल टू 1/2 ऑफ द मेजर आर्क EC ही सिद्ध केलेलं आहे. मग यामध्ये कोन EAC मध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू O हा त्या कोन EACच्या भुजा AE वर आहेत. त्यानंतर इक्वेशन 5 बघा, इक्वेशन 5 मध्ये अँगल BAC इज इक्वल टू 1/2 ऑफ द मेजर आर्क BEC और 1/2 ऑफ द मेजर आर्क BDC ही आपण सिद्ध केलेले आहेत. मग यामध्ये कोन BAC बघा, त्या कोन BAC मध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू O
हा त्या कोन BAC च्या अंतर्भागात आहेत आणि म्हणून इक्वेशन 3 आणि 4 यामध्ये आपण पहिल्या 2 कंडिशन प्रूव्ह केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला तिसरी कंडिशन प्रूव्ह करायची आहे. वर्तुळात केंद्रबिंदू हा त्या कोणाच्या बाह्य भागात असताना. नाऊ as shown in the figure, angle BAC is given and the vertex of angle BAC is on the circle and the center O is in the outer side or outer exterior part of the angle BAC. Now in figure, angle BAC is equal to angle BAE मायनस अँगल CAE. आकृतीमध्ये अँगल BAC बघा, अँगल BAE यामधून अँगल CAE जर वजा केला तर आपणास अँगल BAC मिळतो आणि म्हणून वी कॅन राईट द अँगल BAC इज इक्वल टू अँगल BAE मायनस angle CAE. Putting the values of angle BAE and angle CAE, we know that the angle BAE, the measure of angle BAE is the 1/2 of the angle, 1/2 of the major arc BCE, and therefore we can write the angle BAC is equal to 1/2 of the major arc BCE minus 1/2 of the major arc CE from equation 3. The 1/2 is the common in both factors. Therefore we can write the 1/2 and the remaining factors in the bracket, that is 1/2 into major arc BCE minus major arc CE. मग आता BCE मधून कंस CE जर वजा केला तर आपल्याला कंस BC मिळतो आणि म्हणून वी कॅन राईट द अँगल BAC इज इक्वल टू 1/2 ऑफ द मेजर आर्क BC. दिस इज इक्वेशन नंबर 6. In this way, the 3 conditions we have proved in this theorem. The remaining part of this lesson we can see in the next lecture. Thanks.